नवऱ्याने सोडले, तरुणासोबत रिक्षात ओळख, मित्राच्या समोर लॉजवर जाऊन शरीरसंबंध, मित्र पिसाटला, घडलं भयंकर. ओडिशातील बालासोर येथील एका हॉटेलमध्ये एक तरुणाचा मृतदेह आढळून आला आणि एकच खळबळ माजली. तो आला तेव्हा त्याच्यासोबत आणखी एक तरुण आणि तरुणी होते, पण ते दोघे सकाळीच पसार झालेले होते. तसेच त्या दोघांनी हॉटेल रजिस्टरमध्ये दिलेले आधार कार्ड बनावट असल्याचे उघड झाले. याचा अर्थ त्या दोघांनीच हा खून केलेला होता. पण का? ते दोघे कोण होते? हे तिघे इथे कशासाठी आलेले होते? असा प्रश्नांचा गुंता सोडवत पोलीस अशा घटनेपर्यंत पोहोचले की जी धक्कादायक होते. आजकाल वासना शमवण्यासाठी माणूस काय करतो याचे दर्शन या घटनेने घडवलेले आहे. ही घटना पुढे सविस्तर पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मयूरभंज जिल्ह्यातील बडजांभणी हे एक छोटंसं गाव. तसे सर्वसाधारण खेड्यासारखेच असणारे हे गाव आहे. पण या गावातही काही लंपट भानगडबाज लोकही होते. अलीकडे तरुणामध्ये तर वासनेच्या विकृती झपाट्याने वाढलेल्या आहेत. या गावामध्ये आकाश मोहता आणि त्याचा मित्र चंद्रसिंह हे दोघे मित्र राहत होते. आकाश आता 30ला पोहोचलेला होता, तर चंद्रसिंह आता 22चा असून त्याचाही विवाह झालेला आहे. नवीनच लग्न झालेल्या चंद्रसिंहची आकाश कधी कधी चेष्टा करत असायचा. आता काय तुझी मजा आहे, लग्न झाले, बायको आले असे म्हणून हसायचा. चंद्रसिंह हे त्याला हसून साथ द्यायचा. दोघांच्या मध्ये मस्करी चालायची. एकदा चंद्रसिंह म्हणाला, बायको आली म्हणूनच माझी मजा नाही. ती नव्हती तेव्हाही माझी मजाच होते. ती नसताना काय मजा, बायको आहे तर मजा आहे. डोळे मिचकावत आकाश म्हणाला, असं तुला वाटतं कारण तुझी एकच आहे. चंद्रसिंहने कळ काढली, आणि तुझ्या काय 10 आहेत का? आकाश गमतीने म्हणाला, 10 कशाला पाहिजेत, एकच आहे पण 10ला भारी आहे. असं म्हणत चंद्रसिंहने आकाशला एक फोटो दाखवला. ही कोण, तुझी कशी सापडली? आकाशने मोठ्या उत्सुकतेने विचारले. चंद्रसिंहने नकारार्थी मान डोलावली. तशी आकाशची उत्सुकता ताणली. सांग की कोण आहे, कुठे भेटली? आकाश मागेच लागला. मग चंद्रसिंहने तो किस्सा त्याला सांगितला. त्याच्या गावावरून शहरात जाताना वाटेत बेटनाटे हा परिसर लागतो. एक दिवस चंद्रसिंह शेअर रिक्षाने शहरामध्ये निघालेला होता. ठेवा बेटनाटे परिसरामध्ये एक महिला रिक्षात बसली. ती चंद्रसिंहला अगदी खेटूनच बसलेली होती. सुरुवातीला त्याने अंग चोरून घेण्याचा प्रयत्न केला, पण तिने अंग आणि सैल सोडलेले होते. ती त्याला अगदी रेलून बसली होती. मग त्याची भीड मोडली. तोही तिला चिकटून बसला. रस्त्याच्या खड्ड्यातून गाडीत जाताना बसणाऱ्या हादऱ्यांनी त्या दोघांच्या अंगाला अंग घासत होते. ती 27 वर्षांची विवाहित होती. भरलेल्या अंगाची ती बाई अंग घासू लागल्याने चंद्रसिंह चेकायला. त्याने धाडस केले आणि तिच्या शरीराला स्पर्श केला. चंद्रसिंह चांगलाच तापलेला होता. रिक्षा शहरात पोचली. दोघे रिक्षातून उतरले. ती त्याच्याकडे पाहून हसले. तेव्हा त्याने धाडस करून विचारले, बाजारात आलात का? तिने हसून होकार दिला. चंद्रसिंह म्हणाला, मी पण बाजारात आलोय. तिने मान डोलावले. मिळूनच करू बाजार मग, तो म्हणाला. ती तयार झाली. दोघे बाजारामध्ये गप्पा मारत फिरले. या गप्पामध्ये त्याला तिच्याबद्दल सगळी माहिती समजली. तिचं नाव जेमामनी सिंग असून ती विवाहित आहे. 27 वर्षाच्या जेमामनीला 2 मुले आहेत, पण ती पतीपासून वेगळी राहते कारण तिचे नवऱ्याची पटत नव्हते. 27 वर्षाची जेमामनी अंगाने चांगलीच भरलेली होते. तिचे मांसल शरीर, पुष्ट वक्षस्थळ, नितंबाचा गरगरीत घेर पाहून तो उत्तेजित झालेला होता. ती चालताना तिच्या नितंबाची होणारी हालचाल त्याच्या काळजाची धडधड वाढवत होता. तिने पहिल्या भेटीमध्ये त्याला बऱ्यापैकी माहिती दिली होती. तसेच दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबरही घेतलेले होते. बाजार आवरून ते पुन्हा रिक्षात परतले. आता मोबाईल नंबर असल्याने ते दोघे एकमेकांना संपर्क करू लागलेले होते. कॉल मेसेज हे आता कायमचेच झालेले होते. दोघांच्यातील सहवास वाढत गेला. अवघ्या 20च्या चंद्रसिंहच्या मनामध्ये तिला भोगण्याची इच्छा उपाळून येत होते. तिकडे तिने ते ओळखलेले होते. तिला तुमच्यासारखा अविवाहित कोवळा तरुण भोगायला मिळाला तर हवाच होता. नशेबाज पती तिला जीवनामध्ये आवडत नव्हता. त्यापेक्षा हा कोवळा तरुण तिला हवासा वाटू लागल्याने
तिने त्याला ग्रीन सिग्नल दिला. मग धाडस करून चंद्रसेन एकदा तिला भेटण्यासाठी गेला. तिने त्याचे हसून स्वागत केले, चहा पाणी केले. घरामध्ये ती आई, तिची लहान मुले होते. मुले इकडे तिकडे खेळत होते, तर चंद्रसेनची चुळबुळ चालू होते हे तिच्या लक्षात आले. तेव्हा ती हसले आणि म्हणाले, मला आधी नाही का सांगायचे तुम्ही येणार म्हणून? तो म्हणाला, आधी ठरलं नव्हतं, तुझी आठवण आली होती म्हणून आलो. हो, पण आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. असं म्हणत ती त्याच्या जवळ येऊन बसली. त्याने तिला हळूच जवळ घेतले. माझं तुझ्यावर खूप प्रेम बसलेलं आहे ग, असे म्हणत त्याने तिचे चुंबन घेतले. तिने प्रतिसाद दिला. चुंबन घेऊन बाजूला होत ती म्हणाली, आता बाकी काय नको, मुले आहेत. तो म्हणाला, माझं तुझ्यावर प्रेम आहे, मला तू खूप आवडतेस, मलाही तू आवडतोस. असे म्हणत तिने त्याला होकार दिला. मी उद्या येतो असे सांगून तो बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी तयारीनेच तो तिच्याकडे गेला. तेव्हा ती घरामध्ये एकटीच होती. त्याने विचारलं, मुलं कुठे आहेत? तिनं उत्तर दिलं, मुलांना जरा माहेरी आईकडे ठेवलेले आहे. तो समजायचे ते समजून गेला. त्याने तिला पटकन मिठीत घेतले आणि तिच्यावर चुंबनाचा वर्षाव केला. दोघे आवेगाने एकमेकांना चुंबू लागले आणि आवळू लागले. पाहता पाहता त्यांच्या उत्तेजना वाढत गेल्या आणि कपड्यांचा अडसरही नको वाटू लागला. काही वेळातच तिचे ते मादक शरीर त्याच्या ताब्यात होते. तिच्या स्तन मर्दनामध्ये तो रंगून गेला. तो आवेगाने तिला चुंबत होता, स्तन मर्दन करत होता. त्याचे हात तिच्या अंगावर सगळीकडे मुक्तपणे फिरत होते. ती उत्तेजित झालेली होती. कधी इकडचा खेळ सुरू होतो असे तिला झालेले होते. ती त्याला अंगावर ओढून घेत होते. तोही कामातूर बनला आणि तिच्यावर स्वार झाला. पाहता पाहता त्यांच्या संभोगाला उधाण आले. जोरदार संभोगाने ते तृप्त होऊन शांत झाले. नुकतंच विशी पार केलेल्या चंद्रसेनला हा खेळ नवा होता. तिच्यासाठी तो वेडा झालेला होता, तर त्याच्या नव्या जवानीचा जोर तिला आवडलेला होता. आता दोघांच्या मध्ये वारंवार संबंध होऊ लागले. त्याचे लग्न झाले तरी तिचा नाद काही सुटला नाही. त्याची कथा ऐकून आकाशच्या मनामध्ये वासना जागी झाली. तो म्हणाला, तू खरोखर या बाईकडून सुख घेतोस का? अरे म्हणजे काय, आज पण आम्ही कधी तिच्या घरी तर कधी शहरामध्ये हॉटेलात जाऊन मजा करतो. चंद्रसेन सांगितले. मला नाही पटत. आकाश आपल्या ठेक्यावर ठाम होता. आता तुला कसं पटणार? चंद्रसेनने विचारले. तू कॉल कर बघू तिला. आकाश आता चांगलाच तापलेला होता. मग चंद्रसेनने तिला फोन केला आणि बोलू लागला. मग मात्र आकाशला त्याचे बोलणे खरे वाटले. आपल्यापेक्षा लहान पोरगा बाहेरची बाई फिरवतो हे पाहून आकाशच्या मनामध्ये वेगळीच इच्छा निर्माण झाली. त्याने गोड बोलून चंद्रसेनला जाळ्यात ओढले. तो आणि मी त्याला घेऊन हॉटेलवर जाऊ असे तो म्हणू लागला. त्याला चंद्रसेनने नकार दिला. ते जमणार नाही असे त्याने स्पष्ट सांगितले. मग आकाशने नावात डाव टाकला. तू, मी आणि ती असे तिघे हॉटेलवर जाऊ. पण मला काही करायचे नाही. तुम्ही करायचे ते करा, मला फक्त बघायचे आहे. तू खरं बोलतोस की खोटं ते? हे बरोबर जमले. चंद्रसेन तयार झाला. त्याला या खेळामध्ये वेगळेच थ्रिल वाटले. त्याने तिला कॉल करून आपण हॉटेलला जायचे आहे असे सांगितले. ठरल्याप्रमाणे ते दोघे बडजांबने गावातून दुचाकीवरून निघाले होते. वाटेमध्ये त्याने बेतनाटी परिसरातून जेमामनी सिंग हिला सोबत घेतले होते. त्यानंतर ते तिघेही 25 डिसेंबर रोजी बालासोर शहरामध्ये पोहोचले. तेव्हा त्याने चंद्रसेनला विचारले, हा कोण आहे? आपल्यासोबत का आलेला आहे? त्यावर तो म्हणाला, तो माझा मित्र आहे. त्याचा काही प्रॉब्लेम नाही. तो काही करणार नाही. त्याच्यावर विश्वास ठेवून ती हॉटेलमध्ये गेली. रजिस्टरला तिघांनी आधार कार्ड दिले, नोंद केली. नातेवाईक असल्याचे सांगून खोली घेतली. त्या खोलीमध्ये आता ती आणि ते दोघे होते. एका बेडवर आकाश बसला तर दुसऱ्या बेडवर ते दोघे बसले. गप्पा रंगत गेल्या. हळूहळू उत्तेजना वाढली. चंद्रसेन आणि जेमामनी या दोघांचे चुंबन आलिंगन सुरू होते. वासना वाढत गेली. लाज बाजूला पडली आणि दोघे विवस्त्र होऊन समागमाचा आनंद लुटू लागले. हे बाजूला पाहत बसलेल्या आकाशच्या मनातही काम भावना उपाळून आली. तिच्यासारखी भरलेली बाई आपणही भोगावी असे त्याला वाटू लागले. शरीर सुख घेऊन तृप्त झालेल्या त्या जोडीजवळ जाऊन तो उभा राहिला. त्याने पटपट कपडे उतरवले आणि तिला म्हणाला, मलाही तुझ्याकडून सुख पाहिजे.
तू खूप सुंदर आहेस, मला तुला भोगायचे आहे. त्याचा हा अवतार पाहून ती गांगरली. तिने त्याला नकार दिला. तसेच चंद्रसेन चिडला, तुला मित्र म्हणून आणले आणि तूच असे वागतोस काय, असे म्हणत त्याने आकाशला बाजूला ढकलून दिले. पण आकाशच्या मनामध्ये वासनेचा नाच सुरू झालेला होता. तो काही ऐकत नव्हता. मला आता तिला भोगायचे आहेच, असे म्हणत तो तिच्या अंगावर पडू लागलेला होता. त्याला आवरताना चंद्रसेनच्या नाकी नऊ आलेले होते. त्याच्या या वागण्याने तो चिडलेला होता. त्याने मागचा पुढचा विचार न करता आकाशवर हल्ला केला. त्याला खाली पाडून तो त्याच्या उरावर बसला आणि त्याचा गळा ओळू लागला. त्याने पूर्ण ताकदीने आकाशचा गळा आवळल्याने काही वेळातच आकाश निश्चित पडला. त्याचा जीव गेला हे लक्षात येताच ते दोघे घाबरले. आता आपली धडगत नाही हे लक्षात आल्याने त्याने सकाळी लोक जागे होण्याआधीच हॉटेलमधून पळ काढला. हॉटेलमधील कामगारांच्या निदर्शनास मृतदेह आला. तसेच सगळेच हादरून गेले. तातडीने पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून सारे सोपस्कार पार पडले. तपासाला सुरुवात झाली. या मयत व्यक्तीसोबत आणखी एक तरुण आणि तरुणी आलेले होते. ही माहिती कर्मचाऱ्याने दिली. पोलिसांनी हॉटेलमधील नोंदी तपासल्या असता आकाशचे आधार कार्ड असले होते, तर त्या दोघांचे आधार कार्ड बोगस होते असे दिसून आले. ते हॉटेलमध्ये राहताना बनावट नावाचा आधार घेत असावेत असा संशय आहे. या संशयावरून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. चंद्रसेनला मयूरभंजमध्ये आणि जेमामणी सिंगला जाजपूर जिल्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आणि चौकशी केली. त्यांनी हत्येची कबुली दिली. पोलीस तपासात असे दिसून आले की 25 डिसेंबरच्या रात्री आकाश आणि चंद्रसेन हॉटेलच्या खोलीमध्ये मद्यपान करत होते. आकाशने जेमामणीशी शारीरिक संबंधाची मागणी केल्यावर वाद सुरू झाला. जेमामणीचा प्रियकर चंद्रसिंगने आक्षेप घेतला. परिस्थिती तिघांच्यामध्ये हाणामारीपर्यंत वाढली. दारू आणि रागाच्या नशेमध्ये परिस्थिती धोकादायक टप्प्यावर पोहोचली. या वादात चंद्रसिंह आणि जेमामणी सिंग यांनी आकाश मोहताचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर त्याने आकाशचा मृतदेह हॉटेलच्या खोलीमध्ये सोडून पळून गेले होते. आता ते पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलीस प्रत्येक पैलूची कसून चौकशी करत आहेत.